शेतकरी महिला निधी लिमिटेडमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे अडकले। ठेवीदारांसह आमदार पंकज भोयर यांचा मोर्चा आहे। कंपनीच्या अध्यक्षांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्यात आली। गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये अडकल्याची माहिती मिळते। शेतकरी महिला निधी लिमिटेडमध्ये अडकलेले पैसे खातेदारांना परत करण्याच्या मागणीसाठी आमदार पंकज भोयर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चात खातेदारांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। आश्वासनाप्रमाणे अध्यक्षाची मालमत्ता जप्त करून पैसे द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर खातेदारांना न्याय मिळाला नाही तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं आमदार डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितलं। त्यांनी मागणी करतो आहे की काही करून त्याची असलेली मालमत्ता ही त्या ठिकाणी प्रशासनानं आपल्या ताब्यात घ्यावी, त्याची विक्री करावी आणि गुंतवणूकदार लोकांचे पैसे त्या ठिकाणी त्यांना वापस करण्यात यावे। आज या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी सेलू तालुक्यातून, तिवसा तालुक्यातून, आर्वी तालुक्यातून, वर्धा ग्रामीणचे, काही वरुडचे लोक अमरावती जिल्ह्यातले या ठिकाणी आलेले आहेत। या सर्वांना घेऊन आमची प्रशासनापुढे आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी शासनाकडे देखील याची मागणी करणार आहे। सदर व्यक्तीवर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई तर झाली पाहिजे, परंतु आमची मागणी ही नुसती कारवाई नसून या ठिकाणी गोरगरीब जनतेचे जे पैसे अडकलेले आहेत ते पैसे त्या जनतेला वापस मिळाले पाहिजे।